मित्रांनो नमस्कार. आज मी तुम्हाला एक अशी खरी आणि अतिशय भयानक घटना सांगणार आहे, जी ऐकून तुमचे मन पूर्ण दुःखाने भरून जाईल आणि रागही खूप येईल. ही फक्त एक साधा खुनाची कहाणी नाही, तर अवैध प्रेमाच्या नावावर झालेल्या मोठ्या फसवणुकीची, विश्वासघाताची आणि एका मेहनती निरपराध महिलेच्या आयुष्याचा अतिशय क्रूरपणे अंत करणाऱ्या एका भयंकर योजनेची गोष्ट आहे. ही घटना घडली उत्तर प्रदेशातल्या वाराणसी शहरात, लक्ष्मणपूर भागातल्या एका कॉलनीत. ही कॉलनी एक साधी राहण्याची जागा आहे, जिथे सामान्य लोक आपले छोटे छोटे स्वप्न घेऊन शांततेने राहतात. पण याच कॉलनीत एका महिलेचे आयुष्य अचानक संपले, आणि तेही अतिशय वाईट रीतीने. ही कहाणी मी तुम्हाला खूप तपशिलात सांगणार आहे, कारण अशा घटना ऐकून आपण सावध राहू शकतो आणि समाजातल्या वाईट गोष्टी समजू शकतो. या भयानक घटनेची मुख्य पीडित आहे एक मेहनती अंगणवाडी कामगार महिला. तिचे नाव सुमन देवी आहे. गोपनीयतेसाठी मी नाव थोडे बदलले आहे, पण घटना पूर्ण खरी आहे. सुमन ही एक अतिशय साधी, मेहनती आणि चांगल्या स्वभावाची महिला होती. तिचे वय साधारण 40च्या पुढे होते. तिचा नवरा काही वर्षांपूर्वी वारला होता किंवा तो वेगळा राहायचा, त्यामुळे ती पूर्णपणे एकटी राहायची. तिच्या आयुष्यात कोणतेही मूल नव्हते, तरीही ती कधीही दुःखी दिसली नाही. ती नेहमी हसतमुख राहायची आणि आपल्या कामात पूर्ण गुंतलेली असायची. सुमन रोज सकाळी लवकर उठायची. ती अंगणवाडी केंद्रात जायची. तिथे लहान लहान गरीब कुटुंबातील मुले यायची. सुमन त्यांना शिकवायची, त्यांना खाणे वाटायची, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायची आणि त्यांना प्रेम द्यायची. ती मुलांना आपली मुले समजायची. शेजारी पाजारी लोक तिचा खूप आदर करायचे, कारण ती खूप चांगली आणि मदत करणारी होती. दुपारी ती घरी यायची, थोडा आराम करायची आणि संध्याकाळी ती आपल्या घरातून दुधाचे पाकिटे विकायची. ती दूध विकून थोडे पैसे कमवायची आणि आपले आयुष्य चालवायची. सुमनचे आयुष्य खूप साधे आणि शांत होते. तिला फार काही अपेक्षा नव्हत्या, फक्त थोडे सुख आणि आयुष्यात कोणीतरी आधार वाटायचा. पण नियतीने तिच्यासाठी काही वेगळेच लिहिले होते. एक दिवस तिच्या घराजवळ एक तरुण मुलगा किरायाने राहायला आला. त्याचे नाव होते मोहित यादव. मोहित हा एक तरुण, देखणा आणि बोलका मुलगा होता. तो शहरात नोकरी किंवा कामाच्या शोधात आला होता. तो सुमनच्या घराजवळच्या एका छोट्या खोलीत राहायला लागला. रोज सकाळी किंवा संध्याकाळी तो सुमनकडे दूध घ्यायला यायचा. सुरुवातीला हे फक्त साधे बोलणे होते. दीदी 2 पाकिटे द्या ना, किती पैसे झाले, असेच छोटे छोटे संवाद. सुमन हसून दूध द्यायची आणि पैसे घ्यायची. पण हळूहळू हे बोलणे वाढले. मोहित कधीकधी जास्त वेळ थांबायचा. तो सुमनला विचारायचा, दीदी तुम्ही एकट्या राहता का, तुमचे कुटुंब कुठे आहे? सुमन थोडेसे सांगायची, ती एकटी आहे हे सांगायची. मोहित तिची सहानुभूती घ्यायचा आणि तिला चांगले बोलायचा. सुमन एकटी होती, त्यामुळे तिला हे बोलणे चांगले वाटायचे. कधी मोहित दूध घेताना चहा मागायचा. सुमन चहा बनवायची आणि दोघे बसून गप्पा मारायचे. हळूहळू त्यांच्यात जवळ एक वाढली. सुमनला मोहितमध्ये एक चांगला माणूस दिसायचा, जो तिची काळजी घेतो. मोहितला सुमनची मेहनती आणि प्रेमळ स्वभाव आवडला. एक दिवस हे बोलणे प्रेमात बदलले आणि नंतर ते अवैध संबंधांमध्ये गेले. हे नाते पूर्ण लपून लपून चालू राहिले, कारण समाजात असे नाते मान्य नाही आणि दोघांचेही वय आणि स्थिती वेगळी होती. हे नाते काही महिने चालू राहिले. सुमन खूप खुश होती. तिला वाटायचे की आता तिच्या आयुष्यात कोणीतरी आले आहे जो तिचा आधार आहे. पण हळूहळू सुमनच्या मनात एक मोठी इच्छा निर्माण झाली. तिला आपल्या आयुष्यात मूल हवे होते. तिच्या लग्नात मूल झाले नव्हते आणि आता वयही जास्त झाले होते. पण ती मोहितकडून मूल मागू लागली. ती मोहितला म्हणायची, मला तुझ्यापासून मूल हवे, तू मला हे देशील? सुरुवातीला मोहित हसून टाळायचा. तो म्हणायचा, आत्ता नाही दीदी, नंतर बघू, आता वेळ नाही. पण सुमन थांबली नाही. तिची मागणी वाढू लागली. ती रोज याबद्दल बोलायची. मग ती रागवायची आणि धमकी द्यायची. ती म्हणायची, जर तू हे केले नाहीस तर मी पोलिसात जाऊन सगळे सांगेन, तुझे आयुष्य उद्ध्वस्त करेन, तुझ्या कुटुंबाला सगळे कळवेन. मोहित खूप घाबरला. तो तरुण होता. त्याला आपले भविष्य हवे होते, चांगली नोकरी, लग्न आणि सुखी कुटुंब. पण सुमनची धमकी वाढतच होती. तो घाबरून तिला समजावायचा, पण ती ऐकायची नाही. मग मोहितचे लग्न झाले. त्याची बायको अंजली चौहान. अंजली ही एक खूप साधी, सुशिक्षित आणि घरदार सांभाळणारी मुलगी होती. लग्नानंतर काही दिवसात मोहित आणि अंजली एका होमस्टेमध्ये राहायला लागले. लग्नानंतर काही दिवसात मोहितने अंजलीला सुमनबद्दलची सगळी खरी गोष्ट सांगितली. तो घाबरून आणि रडत रडत म्हणाला, ही महिला मला सतत ब्लॅकमेल करतेय, ती मला त्रास देतेय. जर तिने पोलिसात तक्रार केली तर आपले नवे लग्न आणि सुखी आयुष्य संपेल. अंजलीला पहिल्यांदा खूप मोठा धक्का बसला. तिला खूप राग आला. तिला वाटले तिच्या नवऱ्याने फसवणूक केली. पण नंतर तिने विचार केला आणि तिच्या मनात भीती निर्माण झाली. ती म्हणाली, ही महिला आपल्या संसारात मोठा अडथळा आहे. जर ती पोलिसात गेली तर सगळे संपेल. दोघांनी खूप दिवस बोलले, विचार केला आणि अखेरीस एक भयानक निर्णय घेतला. सुमनला कायमची रस्त्यातून हटवायची, म्हणजे तिची हत्या करायची. त्यांनी खूप दिवस योजना आखली. कशी करायची, कधी करायची, सगळे ठरवले. अखेरीस 11 डिसेंबरची सकाळ ठरली. त्या दिवशी सकाळी मोहित आणि अंजली दोघे सुमनच्या घराकडे निघाले. अंजली थोडी दूर थांबली, जेणेकरून कोणाला शंका येणार नाही.
मोहित मागच्या रस्त्यातून हळूच सुमनच्या घरात शिरला. सुमन घरी पूर्ण एकटी होती. ती घरकाम करत होती किंवा किचनमध्ये काहीतरी करत होती. मोहितने घरातला एक मोठा स्टीलचा ड्रम आणि एक पत्थर घेतला. मग त्याने सुमनच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि मानेवर अतिशय जोरजोरात वार केले. वार इतके क्रूर आणि सतत होते की सुमनला ओरडायलाही वेळ मिळाला नाही. ती फक्त थोडी तडफडली आणि रक्त सगळीकडे सांडले. काही मिनिटातच तिचा बेरहमीने खून झाला. सुमनचा जीव गेला. मोहित थांबला नाही. त्याने सुमनचे अंगावरील सोन्याचे दागिने काढले आणि घरातल्या अलमारीतून पैसे लुटले. एकूण तेवढे पैसे होते जे सुमनने मेहनतीने कमावले होते, साधारण 73,640 रुपये. मग त्याने आपले रक्ताने पूर्ण माखलेले कपडे अंजलीच्या साडीत लपवले आणि दोघे घाईघाईने होमस्टेकडे परत आले. त्यांना वाटले आता सगळे सुरक्षित आहे, कोणाला काही कळणार नाही. ते शांतपणे राहू लागले. पण दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 डिसेंबरला ते शहर सोडून दुसऱ्या ठिकाणी भागायचे ठरवले. ते शिवपूर रेल्वे स्टेशनवर पोहोचले, तिकिटे घेतली आणि ट्रेनची वाट बघू लागले. पण तेव्हाच तिथे वाराणसी पोलिसांची टीम पोहोचली आणि दोघांना अटक केली. पोलिसांना आधीच काही शंका आली होती. शेजाऱ्यांनी सुमनला 2 दिवस दिसत नाही म्हणून पोलिसात तक्रार केली होती. पोलिसांनी तपास सुरू केला आणि सीसीटीव्ही फुटेज बघितले, फोन रेकॉर्ड्स तपासले आणि खूप जलद काम केले. एडीसीपी वरुणा झोन नीतू कात्यान यांच्या नेतृत्वाखाली टीमने फक्त 24 तासात सगळा गुन्हा उघडकीस आणला. अटकेनंतर मोहित आणि अंजली घाबरले आणि त्यांनी सगळे कबूल केले. त्यांनी सांगितले की खून कसा केला, कपडे कुठे फेकले, सगळे. पोलिसांना झाडीतून कपडे सापडले आणि सुमनचे दागिने आणि नेमके तेच पैसे दोघांकडे सापडले. पोलिसांनी सगळे पुरावे गोळा केले आणि दोघांना तुरुंगात पाठवले. पोलीस टीमला इतक्या जलद गुन्हा उघडल्याबद्दल 50,000 रुपयांचा इनामही मिळाला. मित्रांनो, ही घटना ऐकून मन खूप दुःखी होते. एक मेहनती, चांगली महिला जी फक्त आपल्या आयुष्यात थोडे प्रेम आणि मुळी शोधत होती, तिचा अंत इतका क्रूर आणि वाईट का झाला? अवैध नाते किती धोकादायक असते हे यातून समजते. प्रेमाच्या नावावर फसवणूक करू नये, धमकी देऊन काही मिळत नाही आणि स्वार्थासाठी कोणाचा जीव घेणे हे खूप मोठे पाप आहे. मोहित आणि अंजलीला आता कायद्याची खूप कठोर शिक्षा होईल. खून, लूट आणि योजना रचल्याबद्दल त्यांना आयुष्यभर तुरुंगात राहावे लागेल किंवा आणखी मोठी सजा होईल. पण सुमनला न्याय मिळाला तरी तिचे आयुष्य परत येणार नाही. ती मेहनत करणारी महिला आता या जगात नाही. ही कहाणी आपल्याला खूप काही शिकवते. नातेसंबंधात नेहमी इमानदार राहावे, समाजाच्या नियमांचे पालन करावे, कोणालाही धमकी देऊ नये आणि क्रूरता कधीच यशस्वी होत नाही. आपण सगळे सावध राहिले पाहिजे आणि अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. तुम्हाला ही घटना कशी वाटली? अशा गुन्हेगारांना कोणती शिक्षा मिळायला हवी असे वाटते? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. ही कहाणी सांगण्याचा हेतू फक्त समाजाला सावध करणे आहे, कोणाच्या भावना दुखावणे नाही. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, मित्रांना नक्की पाठवा आणि अशा खऱ्या क्राईम स्टोरी नियमित ऐकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना लगेच मिळेल. पुढच्या व्हिडिओमध्ये मी आणखी एक धक्कादायक खरी घटना घेऊन येईन. तोपर्यंत तुम्ही सगळे काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद. पुन्हा लवकरच भेटू.